जमलेले सर्व विद्यार्थी, माझे सहकारी, आज 2008 आणि 9 या 10वीच्या बॅचचा आयोजित केलेला आहे. मी सर्वप्रथम सर्वांचा आभार मानतो की तुम्ही वेळात वेळ, प्रत्येकाला भरपूर काम आहे तरी पण वेळात वेळ काढून तुम्ही इथं आला. मी माझ्या सहकाऱ्यांचं पण आभार मानतो की त्यांनी पण वेळात वेळ काढून इथं आले. भरपूर काम असतात. तर सगळ्यात समाधान एवढं वाटलं की प्रत्येक जण आपल्या जीवनामध्ये यशस्वी झालेला आहे. यशस्वी होणं म्हणजे काय की आपण ज्या समाजाचं देणं लागतो किंवा आपण ज्या समाजात राहतो त्या समाजाविषयी काहीतरी करणं किंवा त्या समाजाचं देणं फेडणं म्हणजे यशस्वी होणं. शेतकरी असेल, बिझनेसमॅन असेल, सर्व्हिसमॅन असेल, तो प्रत्येक जण आपल्या देशासाठी, समाजासाठी, या समाजापासून आपण काहीतरी घेतलेलं आहे, देशाकडून काहीतरी घेतलेला आहे, तो फेडतो. आणि हे फेडण्यासाठी आम्ही एक कारण मात्र आहे. तुम्ही जे आता सध्या आहे ते तुमच्याकडे पात्रता होती म्हणून आहे. आम्ही फक्त ते तुमचे जे गुण आहेत त्या गुणांना फक्त आम्ही थोडीशी हवा दिली किंवा आम्ही त्या गुणांना थोडस जगासमोर आणलं आणि म्हणून तुम्ही सर्वजण इथं आहात किंवा तुम्ही सर्वजण यशस्वी आहात. मी माझ्या मुख्याध्यापकांना पण म्हणजे त्यांचं पण आभार आहे की त्यांनी आम्हाला संधी दिली की तुम्हाला त्यावेळेसचं मार्गदर्शन करण्याचं. ज्यावेळेस मी 2002 ला आलो त्यावेळेस मोगरे सरांनी पूर्ण विश्वास टाकला आणि 10वीचं बॅचचं म्हणजे वर्ग शिक्षक मला केलं. पहिल्यांदा जॉईनिंग झालेल्या शिक्षकाला एवढी मोठी जबाबदारी देणं म्हणजे खरोखरच खूप त्यावेळेस रिस्क होती. तरी पण मोगरे सरांनी तेवढं जबाबदारी मला दिली आणि म्हणले नाही. आता सुद्धा जर बघितलं तर मराठी मीडियमचे जे वर्ग आहेत ते मोगरे सरांचा म्हणजे खूप आग्रह असतो की मराठी मीडियमच्या वर्गाला बोराटे सर असू द्या, मी असू द्या, ह्या दोघांनी ते मराठीचे वर्ग घ्यावे. का तर मराठीचे विद्यार्थी असे आहेत की ह्या विद्यार्थ्याकडे भरपूर पोटेन्शियल असतं, परंतु त्यांना जर योग्य दिशा दिली तर विद्यार्थी पुढे खूप मोठे होतात. हे तुमच्यावरून दिसतं. प्रत्येक जण आपल्या संसारात सुखी आहे, आपल्या व्यवसायामध्ये पुढे जात आहे आणि अशीच तुमची प्रगती व्हावी ही ईश्वरचीच मी प्रार्थना करतो आणि मी थांबतो. माझं नाव प्रभाकर ईश्वर चव्हाण. आता मंचावर जे उपस्थित शिक्षक आहेत ते सगळे सराटीच्या शाळेवर कार्यरत आहेत, परंतु त्या ठिकाणी मी फक्त 1 वर्ष काम केलेलं आहे. 2008-9 ला त्या तुम्ही 10वीला होता त्याच वर्षी मी 1 वर्ष जॉबला होतो आणि तुमच्या वर्गाला फक्त मला वाटतं 2-3 वेळा सरांनी पर्यावरण शिकवायला लावलं होतं. तुम्ही जेवढे मोठे होता तेवढेच मी पण होतो त्यावेळेस, त्यामुळे एवढं काय त्यावेळेस जमलं नाही. आणि तुमच्या ज्यावेळेस परीक्षा होत्या त्यावेळेस त्या परीक्षेचं सुपरविजन करण्याची एक संधी मिळाली होती, त्या निमित्तानं तुमच्याशी संपर्क झाला होता. सध्या मी त्या ठिकाणी कार्यरत नाही. सध्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कारी, तालुका भोर, जिल्हा पुणे या ठिकाणी मी शिक्षक व प्रभारी मुख्याध्यापक म्हणून कार्यरत आहे. तुमची बॅच माझ्यासाठी नवीन होती आणि त्यावेळेचा तुमचा अल्लडपणा तुम्हाला एवढं मोठं करायला असं कधी वाटलं नव्हतं, परंतु तुम्ही एवढे मोठे झालात. तुम्ही तुमच्या व्यवसायात, संसारात अतिशय सुखी आनंदी दिसत आहात आणि त्याचा नक्कीच आम्हा सर्व गुरुजनांना आनंद आहे. तुमची पुढे जाऊन अशीच प्रगती व्हावी. तुमचं आरोग्य, तुमचा व्यवसाय, तुमचे संसार सुख या सर्व गोष्टींना मी पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि माझे 2 शब्द थांबवतो. जय हिंद. नमस्ते. व्यासपीठावरील आजच्या कार्यक्रमाचे ज्येष्ठ प्राचार्य आदरणीय गुरु सर, त्यानंतर भावी प्राचार्य संतोष गायकवाड सर, त्यानंतरचे दुसरे भावी प्राचार्य वैभव बोराटे सर, तिच्या 4 वर्षानंतर गायकवाड सरांना संधी भेटणार आहे. नंतर 8 वर्षानंतर बोराटे सरांना आपल्या शाळेचे प्राचार्य म्हणून देशमुख मॅडम आहेत, या शाळेच्या जिल्हा परिषदच्या भोसले मॅडम,
व आमचे सहकारी सभागृह सर, अतिशय आनंद वाटत आहे. कारण या क्षेत्रापासून मी थोडं जरा अलिप्त आहे, वेगळ्या क्षेत्रात आहे. आपल्या शाळेमध्ये 2004 ते 2008 या 4 वर्षांमध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली. तुमचं भरपूर प्रेम मिळालं. माझ्या सहकार्यांनी सुद्धा मला माझ्या भरपूर विश्वास टाकला. जी जबाबदारी मला दिली ती पूर्ण माझ्या ताकदीने क्षमतेने पार पाडण्याचा माझा छोटासा मी प्रयत्न केला. यामध्ये माझ्याकडे इंग्लिश विषय, इतिहास विषय, ग्राउंडवरचं काय खेळाचं, कबड्डी स्पर्धा असलेल्या, खो खो असलेल्या किंवा प्रत्येक शनिवारी सकाळी थंडीच्या दिवसामध्ये सुद्धा तुमच्याकडे व्यायाम करून घेतला. अंगातनं धामधाम काढला, वरती स्टेजवरती आठवली. अशा बऱ्याच गोष्टी, वक्तृत्व स्पर्धा, निबंध स्पर्धा, इतर जी काय असेल ती, त्यामध्ये 1 साल 2006 ते 7 आपल्या संस्थेमध्ये मराठी शाळेला पहिला मुख्याध्यापक म्हणून देखील मला संधी भेटली. त्याबद्दल संस्थेचे देखील मी आभार आहे. खूप काही बरं वाटतंय, कारण गेलं ही 8-9ची बॅच आहे आणि असा योग याने फार करून आहे. अमोल आणि अमोल सर्व सहकार्यांचे मी खूप एकदा आणखी धन्यवाद देतो. आता भाषणामध्ये विद्याने सांगितलं की इंग्लिश विषयामध्ये 12 मार्क पडले तरी सरांनी छाड्या दिल्या. कारण मला वाटत की 12 आपल्याला 20 पैकी 20 सापडत नाहीत, 19 जास्तीत जास्त पडायचे. त्यासाठी बरेच मी प्रयत्न केला. दररोज विद्यार्थ्यांना इंग्लिश 12 खडी मराठीचा 12 खडी दररोज कंटाळी विद्यार्थी. थोड्या दिवसामध्ये पहिल्याच 10-15 दिवसामध्येच 5वी 6वी 7वी रात्र प्रत्येक इंग्लिश मध्ये ग्राउंडला बोलायला सुरुवात केली. इंडिया इज माय कंट्री, ऑल इंडियन्स आर माय ब्रदर्स अँड सिस्टर्स. सर सुद्धा म्हणले चांगली गोष्ट आहे. माझ्या मग सर म्हणले तर खूप छान वाटलं. असंच तुमचंही योग असावा, एकमेकांच्या मित्रमैत्रिणींचा असा ग्रुप करा. जीवनामध्ये फार बरेच शिकण्यासारखं असतं. कारण विनाशावादी राहा. कोण काय करते, कोण कुठला धंदा व्यवसाय जॉब ह्यापेक्षा मी माणूस म्हणून कसा राहताय समाजामध्ये, एक व्यक्ती म्हणून कसा राहता, हे देखील खूप महत्वाचं आहे. आणि आम्हाला देखील आनंद आहे की आमचे विद्यार्थी काही ना काही करतात. व्यवसाय आहेत, कोण लेखक आहेत, कवी आहेत, कोण काय काय करतात, शेती करतात उत्तम, कोण आता व्यवसाय मनाचा व्यवसाय किशोरचा असले व्यवसाय करा. परंतु त्याच्यामधून देखील दमदाटी देऊन एकाला मारून तसा व्यवसाय करू नका. प्रेमापोटी गोड बोलून त्यांच्याकडे वसूल करा. कारण ते तुमचा व्यवसायाचा विषय आहे. पण तसा समाजात राहताना फार मिळवा. बरेच काय बोलण्यासारखं आहे. वेळ झालेला आहे, आता भूक लागलेला आहे सर्वांना. जास्त वेळ घेत नाही मी. सुनीता मला तर आठवला चेहरा, वर्गात सर्वात बोलकी विद्यार्थिनी. सतत हे विचारलं की असं तसं. मी परत म्हणलं सुनीता कोकाटेच्या सरांना म्हणलं की म्हणले हो म्हणले नाही, तर शिक्षक आहेत त्यांना 6वीला, त्यांची बहीण मला बहुतेक 9वी 10वीला, त्यांच्या घरी देखील जाणार मला योग आलता. त्यांच्या भावाच्या वाढदिवसानिमित्त गावामध्ये आहे. तर खूप छान आहे, चांगलं आहे, व्यवस्थित. इंग्लिश मराठीत म्हणतात बघा, एक वाक्य आहे की उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, उडत्या पाखरांना परतीची तमान असावी, नजरेत नेहमी नवी दिशा असावी. घरट्याचं काय घेऊन बसलात होईल तेव्हा तरी, परंतु क्षितिजावरती झेप घेण्याची जिद्द असावी, जिद्द असावी. त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतोय, पण मी स्वतः आत्मसात करतोय. तुम्हाला माहित नाही, बऱ्याच सहकार्यांना माहित आहे. छोटा व्यवसायात मी देखील आज हळूहळू कासवाच्या गतीनं का होईना माझा बिझनेस आहे, फर्निचरचं दुकान आहे. आता सध्या म्हणजे छोटा आहे, 50-60 लाखाचा एक व्यवसाय छोटा आहे. पण माझं देखील स्वप्न आहे भविष्यामध्ये भव्य मोठा एक 10 कोटीचा मॉल माझा असावा. आणि तो मॉल मी काही दिवसामध्ये जिद्दीनं व्यवसायामधून एक फर्निचर मॉल, इलेक्ट्रॉनिक सर्व काही, लग्नाचे बस्तावरी सगळं काही असाही थोड्या दिवसामध्ये करणार आहे. तुम्ही तुमच्या मुलांचं लग्न झालं न झालं, जे झालं त्यांचं चांगलंच आहे, चांगला व्यवस्था आहे. ज्यांचं लग्न पण करावा, प्रयत्न करा. कारण आता मला 30-31 वर्ष झाले, पुन्हा मुलीसुद्धा पण देणार नाहीत. तिथं सांगतो आत्ताच मुली विचार करतात खूप
मुलांचा आणि मुलीमध्ये अंतर वयाचा विचार करतात. मुलगी म्हणणार नको रे बाबा, मला माझ्यापेक्षा 12 वर्षांना 13 वर्षांना मोठा आहे, नको म्हणणार. तर आता प्रयत्न करा, लग्न करा. तर दुसरं माझे देखील एक मुलगा आणि मुलगी आहे. मी सुद्धा सांगतो तर काही बोलण्याचं राहून जाईल. तुम्ही तुमचं सांगितलं, मुलगी नीटच्या दृष्टीने प्रयत्न करते. आता मार्च मध्ये 10वीची परीक्षा दिली. जून मध्ये तिला इंदापूर तालुक्यामध्ये द्वितीय क्रमांक 97.60% मार्क तिला मिळाले. ती आता नीटच्या दृष्टीनं MBBS MDच्या दृष्टीने ती प्रयत्न करणाऱ्याने आहे. ती होणार जिद्द आहे चांगली. मुलगा जो 12 नंतर सिव्हिल इंजिनियर त्यासाठी ऍडमिशन घेत आहे. तो लोगाला नंबर लागलाय. तर आम्ही म्हणला की थोडं आणखी बघूया दुसरं आणखी कॉलेज DY पाटलांचं. आणि तुम्हाला सांगते, जसं घडलं तुम्हाला ज्ञान दिलं तसं देखील मी स्वतः सुद्धा जबाबदारी पालक म्हणून या नात्यानं आपले कर्तव्य आहे. एकत्र कुटुंब ठेवले, सक्षम आहे. गेली 20 वर्ष तिघे बंधुराज आहेत. आज लग्न झाल्यानंतर 4 महिन्यात वेगळे राहतात. तू महिने होते तुम्ही बघतात घरामध्ये. तुम्ही देखील एवढं सासू सासऱ्यांचा मान राखा. जसं आई वडिलांचा आहे तसं सासू सासऱ्यांना, जाऊबाई दीरबाई सगळ्यांचं तसं सगळ्यांचं. कारण की नाव निघतं ना, तुम्ही कुठल्या गावात तुझं आई वडील गुरुजन कोण आहेत, तुम्हाला हे असं शिकवलंय का शाळेमध्ये, तर शिक्षणाचं नाव निघतं ना. तुमचं तुम्ही आपल्यातून काही वेळाकडे बोलण्यात झालं सासूंना वगैरे काय ननंदबाईंना, तरी आपण नेहमी थोडं कमी घ्यायचं, मागं राहायचं आणि त्यांना आदर द्या. जसं आपल्याला वाटतं आपल्या आई वडिलांना आपल्या भावाने मान दिला पाहिजे, तसंच तुम्ही देखील तुमच्या सासरकडे हे देखील तुम्ही रिस्पेक्ट द्या, सासू सासऱ्यांना हे. आणि दोन्हीकडे बॅलन्स ठेवा, माहेर आणि सासर. तर बोलण्याचे बरेच आहे, पण जास्त माहितीनंतर आपले सर बोलणार आहे. खूप त्यांचा अभ्यास भरपूर आहे. त्यानंतर आपलं प्राचार्य, त्यांच्याबद्दल खास एक आणखी तुम्ही टाळ्या वाजवा. कारण ते कशाबद्दल गेले नॉन स्टॉप 25 वर्ष सर सातत्यानं प्रयत्न, तेवढा दिवस त्यांची अवस्था आहे. 2000 पासून 2025. त्यामुळं त्यांना आळस नाही, काय नाही, प्रत्येक गोष्टीत ते सक्रिय असतात. असं आमचं बोलवलं, सन्मान केला, त्याबद्दल मी तुमच्या सर्वांचं एकदा पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि इथे थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज 2008 जो आपण मेळावा ठेवला, असणारे मुख्याध्यापक प्राथमिकच्या मुख्याध्यापिका भोसले मॅडम, आमच्या सहकारी गायकवाड सर देशमुख मॅडम, जाधव सर हे सर आणि आपण विविध भागातून आलेले आपण सर्व विद्यार्थी. खरं तुम्ही खूप लांबून आलेला नव्हता. आम्ही तर कोलकात्यावरून आलेला आहे. मागच्याच महिन्यामध्ये त्याचा भाऊस्मित पण आला होता आणि त्यांनी कसाच मदन आणि अभिनव या ठिकाणी एक मेळावा ठेवला होता. खरं तर आम्हाला एक दिवस सुट्टी मिळते, पण जेव्हा तुम्ही सगळे एकत्र येता, तुम्ही सगळे एवढ्या ऍडजस्टमेंट करून येता, तेव्हा आम्ही थोडासा वेळ काढतो आणि तुमच्यामध्ये किंवा पुन्हा त्या आठवणीमध्ये आम्ही रमतो. खरं तर आम्हाला सर्वांना आता त्या सगळ्या आठवणी पुन्हा एकदा आल्या. तुम्ही सगळेजण जेव्हा 5वी 6वी 7वी किंवा 8वी 9वी झालेला या ठिकाणी होता, आमच्या सहकार्याने आम्ही तुम्हाला थोडंसं शिकवलं. त्यानंतर स्टडी किंवा आपण जादा असे सगळे प्रयत्न आमच्या परीने आम्ही थोडासा प्रयत्न केला. परंतु आज तुम्ही तुम्ही यश मिळवलेला आहे, त्याच्यामध्ये खऱ्या अर्थानं तुम्ही स्वतः खूप प्रयत्न केलेले आहेत. तुमच्या आई वडिलांनी तुम्हाला खूप चांगला सपोर्ट केलेला आहे. काही जणांना नंतर लग्नानंतर शिक्षण घेतलं. या सगळ्यांमध्ये सगळ्यांच्या बोलल्याने तुम्ही आज या ठिकाणी खऱ्या अर्थाने यशस्वी झालेला आहात. तुम्ही उद्योग करताय, तुम्ही व्यवसाय करताय, तुम्ही गृहिणी आहात आणि या सगळ्यांपेक्षा तुम्ही एक चांगले माणूस बनलेला आहात. इथं आला सगळ्यांनी स्टेजवरती 2 शब्द बोलण्याची तुम्हाला एक स्वाभाविकपणा किंवा जो कॉन्फिडन्स तुमच्यामध्ये आला, तो मला वाटतं खऱ्या अर्थानं तुमच्या आतून आलेला आहे. ते म्हणजे तुम्ही खऱ्या अर्थाने यशस्वी समाधानी असं आम्हाला वाटतं. खरं तर 4-2% मार्क कमी पडतील किंवा जास्त पडतील हे महत्वाचं नाही, तर त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन समाजामध्ये तुम्ही कशा प्रकारे जीवन जगत आहात, तुम्ही कशा प्रकारे समाधानी राहतात हे खूप महत्वाचं. तुम्ही ते आहात हे मला वाटतं भोसले मॅडम म्हटल्याप्रमाणे की आमच्या कामाची पोच पावते असं मला म्हणता येईल.
त्यानंतर मला वाटतं बाकीच्या अनेक तुम्ही शाळेच्या आठवणी सांगितल्या गायकवाड एक नेहमी आठवण सांगतात त्याच खरं तर त्यांनी सांगितलं विद्यार्थी नेहमी घेत असतात त्यावेळेला पण घ्यायचं आणि नंतर जेव्हा तरी ते मार्गदर्शन विद्यार्थ्यांना करत असतात तेव्हा ते सांगायचे की आमच्याकडे विद्यापीठ नावाची विद्यार्थिनी होती मग तिच्या घरी ती अभ्यास करायची आई भाकरी करत असायची आणि मग विद्याला तिला वाचायला येत नव्हतं आईला लिहायला वाचायला पण ते म्हणायची माझ्यासमोर बसून वाचत जात आणि मला वाटतं त्यावेळेला पहिला नंबर पण विद्यार्थी झाला होता तुम्ही सगळ्यांनीच खूप छान प्रयत्न केला छान मार्क मिळाले मला वाटतं मनोज किशोर काही 4-2 मार्क इकडे तिकडे कमी पडत असते आपल्याला पण आज सगळेजण त्या क्षेत्रामध्ये करत आहात एक चांगला माणूस तुम्ही सगळे घडलेला आहात मुलं सगळे नेहमी भेटतात सगळेजण त्यांची प्रगती त्यांच्या वरच्यावर कळत असते मुली बऱ्याचदा खरं सांगायचं तर ओळखायला पण नाही आल्या म्हणजे खूप बदल त्याच्यामध्ये झालेला आहे पण हरकत नाही तुमच्या चेहऱ्यावरती हास्य समाधान आनंद आहे याचा मनापासून आम्हाला सुद्धा आनंद झाला समीरने मगाशी म्हटलं काहीतरी चिरतरण वगैरे असं काही नाहीये वयाचा काळाचा तो परिणाम सगळ्यांनाच भोगायला लागणार आहे विष्णूभाऊने मला सांगितलं की ते रश तुमच्या आईकडे जात आहे त्यांचा नेहमी रूप माझ्या डब्याकडे असतो म्हणजे माझ्या डब्यामध्ये सलून असतं नेहमी अनेक वर्षापासून मॅडम नेहमी तुम्ही एपिसोड करतात आमच्या आईला पण त्यांनी सांगितले आज पण आई डबा भरते आणि मला वाटतं सादर राहिला पाहिजे आपण सगळ्यांनी म्हणजे मी तरी राहतो खूप सारा मित्र थोडंसं वेगळं राहत आहे एवढंच म्हणून म्हणायचं त्याच्यामध्ये काही नाही आणि मला वाटतं माझ्या या सगळ्यांच्या मध्ये मला वाटतं आपण पण सगळ्यांनी साधं राहायला पाहिजे आणि या सगळ्यांमध्ये खूप सारा मित्रपरिवार आहे खूप सारे विद्यार्थी मला वाटतं पर्सनली आमच्या कॉन्टॅक्टमध्ये तुम्ही सगळे विशेषतः आम्ही गावात 10 वर्ष होतो जवळपास आणि त्या 10 वर्षामध्ये सर्व विद्यार्थी खूप आपलेपणानं तुम्हीच नाही तर तुमचे सगळे बहीण पण आमच्याकडेच होते म्हणजे मला वाटतं एका घरातनं 2-2, 3-3 परत चुलत भावंड किशोरच्या घरातले पण मला वाटतं 8 जण सगळे शाळेत आहेत प्रसादचं पण मला वाटतं सगळेजण होते म्हणजे निगोडीतले असतील भगतवाडी असेल सराटीतले असतील सगळे विद्यार्थी आणि सगळे परिवार आमच्याशी इतके जोडले गेले की मला वाटतं आम्ही आमच्या कुटुंबातले सगळे विद्यार्थी आहेत असं आम्ही समजतो आणि मग एक भाऊ केला नंतर बहीण नंतर हे सगळे म्हणजे नेहमी संपर्कात असणारी माणसं त्यावेळेला असायची मला वाटतं छाया तुमच्या घरातले पण 4 जण आमच्याकडे होते हे सगळे एक खूप छान परिवारासारखं आपण सगळे एकत्र मला वाटतं हे सगळे दिवस सराटीमध्ये असताना आम्ही गेले आता सगळ्यांनी सांगितलं बदल निश्चित झालेला आहे विद्यार्थ्यांमध्ये झालाय पालकांमध्ये झालाय शिक्षण व्यवस्थेत झालं आणि शिक्षणामध्ये सुद्धा झालेला आहे पण या सगळ्यामध्ये सुद्धा आपलेपणा जो जपलेला आहे आमच्याकडूनही जपला जाईल तो मला वाटतं पुढे जाणं गरजेचं आहे एक चांगल्या माणसाची समाजात कडी निर्माण झाली पाहिजे चांगली माणसं जोडत आपण गेलं पाहिजे आज तुम्ही मला वाटतं मुलं अनेकांची शाळेत आहेत तुम्ही तुमच्या मुलांना चांगले संस्कार द्या तुमच्या संबंधात येणाऱ्या माणसांना चांगलं तुम्ही घडवा त्यांच्याबरोबर चांगले व्यवहार करा म्हणजे जेणेकरून चांगल्या माणसाची घडी बसेल आधीसारखं छान उदाहरण आहे की तो स्वतः काम करत होता आज 8-9 लोकांना तो व्यवसाय देतो आणि त्याने सांगितलं नाही त्याला जेवढा पगार होता त्याच्यापेक्षा जास्त पगार तो त्याच्या कामगारांना देतोय म्हणजे जर तुम्ही जिद्दीने ठरवलं तर मला आता सगळेजण करू शकतात आमच्या जाधव सरांनी पण त्यांचा एक यशस्वी उद्योजकताचा सांगितलं त्याचबरोबर चव्हाण सरांनी स्पर्धा परीक्षा शासनाच्या परीक्षा दिल्या त्याच्यातून ते पात्र झाले सुनीता टेस्ट देते आम्हाला आमच्याकडनं थोडं शुभेच्छा की आम्हाला गव्हर्नमेंट पगार घेतलेली शिक्षक बघायचं आम्हाला तुला आणि मला वाटतं आमच्या सगळ्यांच्या मागे भोगरे सरांचा खूप मोठा आभार आहे भोगरे सरांनी आम्हाला खऱ्या अर्थाने विश्वास टाकला संधी दिली आणि तुम्ही आम्ही आमच्यापर्यंत सार्थ करण्याचा प्रयत्न असतो भोगरे सर आम्हाला नेहमी वेगवेगळ्या ट्रेनिंग मध्ये पाठवत असतात नवीन गोष्टी शिकायला मिळत होत्या ही सगळी जरा गाळात जास्त होत होतं आता थोडंसं सगळंच कमर्शियलायझेशन झालेलं आहे व्यापारीकरण झालेलं आहे त्याच्यामुळे सगळ्या गोष्टी थोड्याशा कमी झालेल्या आहेत पण मला वाटतं हे जे आम्हाला पहिल्यांदा बेसिक जी संधी दिली त्या सगळ्यातनं आम्ही घडत गेलो आणि आमच्याकडनं तुम्हाला आमच्याकडनं काही देता आलं ते आम्ही दिलं खऱ्या अर्थाने खूप छान असं सगळं काही घडून आलेलं असं मला वाटतंय हा आनंद हा स्नेह ही आपुलकी हे समाधान असंच चिरंतन राहावं अशा प्रकारच्या मनापासूनच्या शुभेच्छा देतो आणि सर्व विनंती करतो की आपण मार्गदर्शन करावं आपण गेट टुगेदर ठेवला त्या कार्यक्रमात उपस्थित आपले सर्व गुरुवर्य माझे सहकारी त्यांच्याबरोबर बसून आणून आणि चहा असेल त्या सर्वांचं कार्यक्रमाला उपस्थित राहिल्याने मी त्यांचं स्वागत करतो तसंच आपण सगळ्यांनी
प्रयत्नांची पराकाष्ठा करून आम्हाला इथे येण्यास भाग पाडलं, त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. असं आहे की गुरु आणि शिष्य हे नातं सृष्टी उत्पत्तीपासून आलेलं आहे. थोडक्यात सुरुवातीला गुरु असतात, आई असते, वडील असतात, पण शाळेत गेले की शाळेतले गुरु असतात. म्हणजे ज्या त्या ठिकाणी गेल्यानंतर आपल्याला गुरु बनवत असतो किंवा गुरु होत असतात. आता आपल्या शाळेचं जे वाक्य होतं ते सुद्धा ज्ञानमय प्रदीप आपल्या जीवनामध्ये ज्ञानाचा दीप हा सतत पेलत राहावा हे आपल्या बीज वाक्यातच आहे. त्या ठिकाणी आल्यानंतर पुन्हा जुन्या आठवणींना उजाळा देण्याचं काम केलेलं आहे. ज्यावेळेस म्हणजे संस्कार होते सगळे नवीन होते सुरुवातीला, तुम्ही आल्यानंतर काही अनुभव ते गेला. आता माणूस ज्याप्रमाणे वेदामधून 4 वेद असताना 4 वेदांतून आपण एवढं काही शिकू शकलो नाही, तेवढं आम्हाला या समोर असणाऱ्या 32-33 विद्यार्थी त्याच्यातल्या 64 कलांनी आम्हाला शिकवलं की आपण कसं वागायचं, कसं शिकवायचं आणि प्रत्येकाला कसं ज्ञान द्यायचं हे तुमच्या कलेतून आम्हाला शिकायला मिळालं. एखादा मुलासारखा विद्यार्थी असू दे, वडील तर वैताग येऊ देतात, म्हणून सांगितलं तुम्ही फक्त शाळेकडे फिरकू नका, मी त्याला सांगतो मुलाला घेऊन ये. इतक्या खोड्या, इतक्या टोकारपणा आणि त्याला मॅडमचा लाड, इतका लाड झाला की 10वीपर्यंत त्याला वर्गात बसू द्यायचं नाही असं ठरलं. तरी सुद्धा त्याला बसवलं, पण त्याचा दाखला त्याच्या पिशवीत होता. 3-4 महिने तो पिशवीत घेऊनच फिरत होता. त्याला असं शिकवलं की दाखला तुला दिलाय, तुला शाळेत द्यायचं का घरी बसायचं की काय करायचं तुझं चालू. शाळेने शिकला, पास झाल्यानंतर त्याला दाखला बदलून दिला, त्याचं नाव त्यावेळेस कमी झालं पास झाल्यानंतर. म्हणजे अशा विविध कला असणाऱ्या मुलांना शिकवायचं म्हणल्यानंतर एक कसरत असते, ती कसरत तुमच्यापासून शिकायला मिळावी. आता दीपकचा भाव असू द्या माझा, त्या पवार आपला काही भाव असू द्या समजा, कधीच खरं बोलत नसायचं. तो हुशार होता, तो आपण हुशार नसताना मार खात नव्हता, पण तेव्हा कशामुळे मार खायचा, खोटं बोलण्यामुळे मार खायचा. म्हणजे असे सुद्धा विद्यार्थी सांभाळावे लागतात. म्हणजे आम्हाला जे शिकायला मिळालं ते तुमच्यातून शिकायला मिळालेलं आहे. गुरु असतात, गुरु जरी सगळे शिकवत असले तरी अशीच एक गुरुची एक गोष्ट सांगतो तुम्हाला थोडक्यात. गुरु शिष्य असतात, शिकवल्यानंतर शिष्याला खूप अभिमानाने ओर भरून येतो, गर्व होतो. मग आता शिष्याला वाटतं की गुरु बरोबर आपल्याला युद्ध खेळायचं काहीतरी, म्हणजे आपल्याला म्हणजे बौद्धिक असू द्या किंवा शस्त्रयुद्ध असू काहीतरी असू दे शिकायचं, म्हणजे गुरु बरोबर लढायचंय. मग शिष्य काय करतो, शिष्याला चॉईस असते, गुरु ते गुरुच असतात. गुरु काय करायचं, शिष्य म्हणजे तलवारबाजी करतो. ठीक आहे म्हणजे आता गुरु थोडे मोठे आहेत, उंच आहेत, मग त्यांची तलवार मोठी असणार आहे. शिष्य काय म्हणतो, गुरुची तलवार किती फूट असेल, 3 फूट असेल, मला 6 फूट तलवार बनवून पाहिजे होतं. 6 फूट तलवार बनवून घेतो, युद्ध खेळायला घेतो, तर नेहमीतून तलवार काढायला जातो, पहिला वार शिष्याने करायचा असतो. म्हणजे गुरु ते म्हणजे कसं असतं की आपल्या एक भारताची संस्कृतीच अशी, कधीही आपण कोणावर वार करायचा नाही किंवा कोणालाही स्वतःहून बसवायचं नाही. तिकडून काही झालं तर आपण करायचे, संस्कृतीच आलेले. शिष्याला वार करायचं गेलं, अहो तो शिष्याला ती तलवारच काढता येत नाही त्या महिन्यातून बाहेर झाला, हिथंच युद्धाचं शेवट झालं. म्हणजे असं असतं की गुरुची जी विद्या आहे तुम्ही किती घेईल तेवढी कमी आहे. मग त्या ठिकाणी आपले गुरु दत्तात्रय असू दे,
दत्तस्वामी असू दे, त्यांनी 24 गुरु केले. तर मुंगी, छोटीशी मुंगी, तिच्यापासून सुद्धा त्यांनी कष्टाळूपणाचा स्वभाव घेतला होता. म्हणजे आपल्याला समाजामध्ये ज्याच्याकडून ज्ञान मिळतो तो आपला गुरु असतो. आता या मॅडम असू द्या, ह्या मॅडमचं ज्ञान, त्याचबरोबर त्यांच्याबरोबर असलेले शिंदे सर असतील, शिंदे मॅडम असतील, त्याच्याबरोबर अजून असे काही काही शिक्षक होते. त्या शिक्षकांनी तुम्हाला इतकं ज्ञान दिलं, तू पहिली का दुसरी, मी पहिला का दुसरा, किंवा ही पहिली का दुसरी, आशीर्वादला पहिली का दुसरी वेलांटी, म्हणजे हे वेलांटीच्या बाबतीत बोलतोय मी. हे शिकवून तरबेज करून पाठवणारे शिक्षक हे आम्हाला जिल्हा परिषद शाळेतून भेटले. आमच्या शिक्षकांच्या चुका काढणारे शिक्षक विद्यार्थी तुम्ही आहात. आम्हाला विद्यार्थी सांगायचे, सर तुला पहिली झाली, दुसरी पाहिजे, मी पहिला आहे, दुसरा पाहिजे, किंवा काय, ते सांगायचं कौशल्य तुमच्याकडे होतं. त्यामुळं आमच्यातला कमकुवतपणा चुकून काही शिक्षकांनी हे शिकवण्याचं काम, त्याला उजाळा देण्याचं काम तुम्ही केलं. त्यामुळं आम्ही सुद्धा विकसित झालो. आणि आम्हाला तुम्हाला काय पाहिजे त्याच्यापेक्षा 2 काकण आम्हाला पुढे चालावं लागलं. त्याबद्दल तुमचं करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. त्याचबरोबर या प्राथमिक शाळेतल्या शिक्षकांचंही करावं तेवढं कौतुक आहे. आजपर्यंत मी या निजामाता विद्यालयामध्ये जे काय 5वीला किंवा 8वीला विद्यार्थी आनंद नगर असायचे, त्याचबरोबर राऊतनगर मधले काय असायचे, निंबोडीतले असायचे, तर सराटीतल्या मुलांना मार्क कमी असायचे 4वीतून किंवा 7वीतून येताना. बर काना मात्रा वेलांटी परफेक्ट म्हणजे परफेक्टच, त्याला तोडच नाही आहे. म्हणजे असे तुम्हाला गुरु भेटले, त्यांचे करावं तेवढं कौतुक थोडंच आहे. त्यामुळे त्यांना बोलवलं, त्यामुळं त्यांच्या वतीने मी पुन्हा तुमचे आभार मानतो. आणि जीवनामध्ये आपण बोलत असताना सगळ्यांना सांभाळून घ्या. आपल्यामुळे दुसरा दुखवणार नाही याची खबरदारी घ्या. जेणेकरून एखाद्याला आपण दिवस दिलं तर तो किंवा एखाद्या रागाला गेला किंवा आपल्याविषयी त्याच्या मनात जर त्याला पुढे कलुषितपणा आला असेल तर तो जन्मभर आपल्याला विसरत नाही. आपण विसरून जातो, पण त्याच्या मनामध्ये ते कुठं ना कुठं ते खंत सल कुठंतरी टोचत राहिलेली असते. ते आपल्याला तोंडावर नाही देणार, कारण आपण कशी नसतो, ताकदीने जात असेल, बुद्धीने जात असेल. तर त्यामुळं शक्यतो कुणाला दुखवण्याचा प्रयत्नच करायचा नाही. समोरचा आनंदी तर आपण त्याच्यापेक्षा जास्त आनंदी. दुसऱ्याच्या आनंदामध्ये तुम्ही सहभागी व्हा. दुसऱ्याचा आनंद बघून जगायला शिकलं तरी आपण खूप आनंदी राहू. पण काय होतं की दुसऱ्याच्या आनंदामध्ये आपल्याला आनंद मानायची सवय नसतो. तो भाव पुढे चालला आहे, त्याच्या भावाने इंग्लिश मिडियमला घातलं, मग आपण इंग्लिश मिडियमला घालू. अहो पण आपली कुवत बघा, आपली आर्थिक प्रॉपर्टी बघा, आपली कुवत बघा, आपल्या मुलाची बुद्धिमत्ता बघा. म्हणजे काय आहे की आपण आनंदी राहू. त्यांचा मुलगा इंग्लिश मिडियमला गेला म्हणून खूप हुशार झाला नाहीये, एखाद्या शेमीला गेला म्हणून हुशार नाहीये. तो मराठीत मध्ये राहून सुद्धा टॉप मोस्ट करू शकतो, नोकरीला लागू शकतो, जॉब करू शकतो. इंग्लिश मिडियमचा मुलगा आई वडिलांना कधी व्यवस्थित बोलला असं कधी मलाच आठवत नाहीये. ते त्यांचं ते स्वभावातच ते कसं कुठनं येतं ते त्यांची त्यांना माहीत आहे. आपल्याकडे सुसंस्कृतपणा असतो. मराठीतून शिकलं तुम्ही त्याच्याबरोबर त्यांना संस्कृत शिकवा, संस्कृत ग्रंथ वाचायला हवा, मराठीचे ग्रंथ वाचायला हवा, रामकृष्णाच्या कथा वाचायला सांगा, रामायण महाभारत सारख्या मालिका वाचायला सांगा. तुम्ही महाभारत रामायण मालिका पाहिली असेल, त्यामधून तुम्हाला घेण्यासारखं एकच आहे. जरी भरत राम वनवासात गेल्यानंतर, भरत रामाला आणायला गेल्यानंतर, म्हणजे रामाला आणायला गेल्यानंतर त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये श्रेष्ठ कोण म्हणजे राम जिंकावा ही भरताची अपेक्षा होती. पण त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये न्याय करण्यासाठी जनक राजा होते. शेवटी जनक राजाला सांगितलं की राम हा जरी हे असेल, मोठा असेल, तरी सुद्धा भरताच्या प्रेमा पुढे रामाचे जे काही आहे ते सुद्धा कमी आहे. कारण ह्या जगामध्ये जगाला वाचवू शकणारी गोष्ट म्हणजे ती फक्त प्रेम आहे.
प्रेमापोटी किंवा भक्तीपोटी देव सुद्धा त्या भक्ताला भेटायला येतो. उदाहरणार्थ आपला पुंडलिकाचं उदाहरण तुम्हाला माहितीच आहे. पांडुरंग सुद्धा 28 विजेतील तिथे येऊन उभा राहिला असेल तर त्या ठिकाणी गुरुपेक्षा भक्त श्रेष्ठ राहतो. तुमचं अज्ञान आहे म्हणून आम्हाला गुरु होण्याची वेळ आली किंवा आम्ही गुरु झालो, आमच्या गुरुत्वाला तुमचा मान मिळाला तो तुमच्या अज्ञानामुळे मिळाला आणि तुम्हाला आमच्यासारखं बनवण्यासाठी आम्ही तुम्हाला प्रयत्न केलेले. फक्त आमच्या जवळ जे आहे ते देण्याचा आम्ही जास्तीत जास्त प्रयत्न केला. मग देव सुद्धा ज्यावेळेस ज्यांनी अवतार घेतले, राम ज्यावेळेस जन्माला आले त्यावेळेस त्यांनी सुद्धा गुरु केले होते. श्रीकृष्ण सुद्धा जन्माला आले त्यावेळेस त्यांनी सुद्धा सांदीपनी ऋषींना गुरु करून घेतलं होतं. सांदीपनी आता बाकीच्या काही ऋषींना सुद्धा माहित होतं की श्रीकृष्ण हे अवतारी पुरुष आहेत, पण सांदीपनी ऋषींना एवढं कळून दिलं नव्हतं की श्रीकृष्ण हा विष्णूचा अवतार आहे. का कळून दिलं नव्हतं? कारण जर ते कळलं असतं तर संदीपनीने काय केलं तर मी शिकवत आहे ते देव आहेत, मी त्यांना कशी शिक्षा करू, कसं कामाला लावू हे संदीपनी ऋषींना जमलं नसतं. म्हणून मानवाच्या जीवावर किंवा मानवावर किंवा प्रत्येक प्राण्यावर मायेचा प्रथा हा विष्णूने टाकलेला आहे. मायेच्या अधीन राहून आपल्याला सर्व ही जीवनाची कर्तव्य पार पाडावी लागतात. अक्रूराचं असं मिळणार ज्यावेळेस कंसाने श्रीकृष्णाला गोकुळातून आणायला सांगितलं मथुरेला, अक्रूर हा इतका त्या कृष्णाच्या बाबतीत असतो की म्हणजे त्याच्यावर संरक्षणाची जबाबदारी इतकी असते की तो कंस त्याला मारणार आहे हे सगळं माहित होतं. म्हणून अक्रूर त्या ठिकाणी त्याच्यावर इतके असं तुमच्याकडे गुप्त सेना म्हणजे वार्ता कळवणारे कुठून कोण याला तर असे गुप्त सैनिक त्यांच्या बरोबर असे होते की ते कळून येणार नाही पूर्ण मसाल. जर कंसाने हल्ला केला तर त्या ठिकाणी म्हणजे लगेच सैनिक तुटून पडेल आणि कृष्णाला वाचून बाजूला घेऊन जाता येईल. पण कृष्ण हे देवावतारी होते. अक्रूराला कुठल्याही भक्ताला देवाच्या भक्ताला कुठंच माहित नसतं की माझ्या जवळ देव जन्माला आलेला आहे किंवा मी देवाच्या छायेत आहे. त्यावेळेस ज्यावेळेस नदी पार करून येत असतो त्यावेळेस नदीतून जाताना श्रीकृष्णाने त्या अक्रूराला ज्यावेळेस डुबक्या मारायच्या असतात त्यावेळेस सांगितलेलं असतं की मी 3 डुबक्या मारेल. जर 3 डुबक्या मारून व्यवस्थित जर त्यांना इशारा केला तर सगळं व्यवस्थित आहे असं समजून जायचं आणि आपण पुढं मथुरेमध्ये मार्गक्रमण करायचं. त्यावेळेस श्रीकृष्णाला पहिल्या डुबकीला काहीतरी भास होतो, दुसऱ्या डुबकीला भास होतो, तिसऱ्या डुबकीच्या वेळेस काय होतं की त्या ठिकाणी कृष्ण स्वतः तिथं पाण्यामध्ये अवतरित होतात आणि हे सगळं कृष्णमय आहे किंवा विष्णुमय आहे दाखवून देतात. आणि त्यावेळेस ते बाहेर आल्यानंतर पाण्यातून बाहेर आल्यानंतर सैन्य म्हणतात की तुम्ही कसली डुबकी मारायची राहून गेली किंवा काय झालं. त्यावेळेस ते म्हणतात की तिसरी डुबकी मारायची गरज नाही, सगळं व्यवस्थित आहे. तोपर्यंत त्यांना त्याच्या म्हणजे मनावरचा किंवा अज्ञानात राहतो. त्यामुळं आपण आपल्या समोर असणारी व्यक्ती सुद्धा आपल्यापेक्षा श्रेष्ठ आहे, आपण फक्त भ्रमात असतो. त्यामुळे कुणाला दिवसण्याचा प्रयत्न करू नये. कुणाला आपल्यामध्ये असणारे जे काही गुण आहेत थोडक्यात माझ्याकडे शक्ती असेल, बुद्धी असेल, पैसा असेल याच्या आहारी गेल्यानंतर माणसाला अहंकार निर्माण होतो. तसंच अक्रूरालाही जाणून होता. त्यावेळेस श्रीकृष्णाने त्या अक्रूराला सांगितलं की हा तुझा अहंकार तुझा मोक्षाला घेऊन जाणार आहे, म्हणजे देवाविषयी असणारा अहंकार, त्यामुळे त्याला काय मिळाला, मोक्ष मिळाला. तसंच आता पाठीमागे काल परवा दिवशी मला एक व्यक्ती भेटली होती, चालक होते. अशाच एका शाळेमध्ये एक 2-4 व्यक्ती लोक म्हणजे एका मुलाला मारलं म्हणून भांडायला आले होते. तो पालक होता. तो पालक त्या सरांपाशी गेला आणि त्यांना सांगा तुमचं वेळ लागणार आहे, माझं मला बोलत सर माझ्या पोराला हे का येत नाही, तुम्ही का मारत नाही. तो पालक गेल्यानंतर गुरु सरांना म्हणला तुम्ही का मारत नाही, शिक्षा का करत नाही. ते आलते माझ्या पोराला मारलं म्हणून
त्यांचं ऐकून ते भांडायला आलेले लोक सुद्धा माघारी निघून गेले. म्हणजे आपण पालक आहोत. ज्याप्रमाणे तुम्ही इथं 10वीला शिकवत होता, मी कधी कुठल्या पालकाला बोलवलेलं नाही. नवचे पालक आले एकदा, त्यांना तसं सांगितलं तुम्ही अजिबात यायचं नाही. कारण सगळे पालक आपले सगळे कुठं कामाला जाणार, दंगल जाणार, सकाळी 8 वाजता गेले की संध्याकाळी 8-9 वाजता येणार. तोपर्यंत मुलं आमच्याकडेच होते ना. त्या मुलांचे, त्या विद्यार्थ्यांचे पालक म्हणून माझे जर सहकारी असतील तर पालकांना बोलवण्याची आवश्यकता का पडावी असा प्रश्न मला पडायचा. आणि त्या प्रश्नाचं उत्तर ह्यांनी आपल्याला साध्य करून दाखवलं. त्याचं फळ हे आता कार्यक्रम आहे. आणि या कार्यक्रमाला तुम्ही आम्हाला बोलवलं आणि आम्हाला या ठिकाणी आमच्याविषयी असणारे आपले ते जे आहे ते आम्हाला दाखवून दिलं. त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आभार मानतो. पुन्हा एकदा धन्यवाद देतो. आणि आपल्या 10वी आयुष्यामध्ये आपल्याला चांगलं यश प्राप्त हो अशा शुभेच्छा देतो. मी सांगायचं मी पण घरी गेल्यानंतर शेतकरी असतो, शेती करतो. त्यामुळे शेतकरी आहे म्हणून कोणीही कुणाला मनाला कमी लेखू नये. मी सुद्धा इथून घरी गेल्यानंतर मी रानातच जाणार, रानातलं काम करणार. त्यामुळे कोणीही कुणाच्या मनाला वाईट वाटून घेऊ नका. आणि एखादा मोठा झाला म्हणून त्याचं दुःख घेऊ नका, मनात सतत बसू नका. त्याच्या आनंदात आनंद मिळवा आणि एखाद्याच्या दुःखामध्ये तुम्ही एकमेकाला अतिशय चांगल्या पद्धतीने साथ द्या. त्याचं दुःख कमी होण्यासाठी त्याला मदत करा. एखाद्या वेळेस तुम्ही आनंदात नाही गेला चालेल, पण दुःखामध्ये तुम्ही कुणाला सोडू नका. तर तुमच्या सुखात, तुमच्या आयुष्याला किंमत राहील आणि राहील अशी मी सदिच्छा व्यक्त करतो. मी माझी दोन संपवतो. जय महाराज. त्याचबरोबर आपले आयोजक, संयोजन या सर्वांकडे आणि नियोजक यांचाही आभार मानतो. आणि नाव सांगितलं नाही मला. राहुल कुठले गाव? गोतमी का? कितक्याला आज या ठिकाणी आपल्या वर्गातील मित्र रवींद्र तानाजी भोसले आपल्यात नाही. त्यासाठी एक आपण 2 मिनिटं सर्वांनी जागेला उभं राहून श्रद्धांजली अर्पण करायची आहे. रवीच्या बाबतीत एक मी बोलतो. रवीने माझ्याकडे एक त्याची स्मृती ठेवली. माझ्या ज्या महालक्ष्मीचा जो सेट आहे साहित्यांचा तो त्यांनी मला बनवून दिलाय. त्यामुळं मला खूप वेळा त्याची ज्या वेळेस त्याच्या गोष्टीची आठवण येते त्यावेळेस माझ्या समोर डोळ्यासमोर तो रवी असतो. त्यामुळे तुम्ही म्हणू नका की सर असे काही विद्यार्थी असतात की त्यांच्या आठवणी वेगवेगळ्या पद्धतीनं स्मरणात राहत असतात. नाही असं नाहीये. कोणाला काही अडचण येत असल्या तरी तुम्ही गुरूंना आपल्या कधीच न लागता न लागता मार्गदर्शन मागवत जावा. आणि कुठं काय असेल तुम्ही सांगत जावा. त्याच्या ठिकाणी आम्ही हजर राहू. हॅलो. अतिशय सुंदर सगळ्यांनी मनोगत व्यक्त केली. आपल्या बंधू भगिनी होत्या, बंधू होते, भगिनी होत्या, शिक्षक होते. खरं मित्रांनो, कार्यक्रमाचं रूपरेषा कशी होती की अगोदर शिक्षकांची भाषणं होती का, तर मी बऱ्याचशा ठिकाणी अँकरिंगसाठी गेलो, बरेचसे असे कार्यक्रम केले. तर रिझन काय यायचं की आम्हाला आमचं काम आहे म्हणून मी आल्यानंतर आयोजक नियोजक जे आहेत सगळे त्यांना मी म्हटलं की शिक्षकांची भाषणं अगोदर होऊ द्या, कारण त्यांना काम आहे. परंतु सर्व शिक्षकांचा असा आग्रह होता की अगोदर विद्यार्थ्यांची भाषणं होऊ द्या मग आमची. तर आयुष्यातला एवढा बहुमोल वेळ आठवड्यात मी एक सुट्टी असते रविवारची, ती पण आपल्यासोबत त्यांनी घालवली. त्यासाठी त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या.
आणि तुम्ही या ठिकाणी वेळात वेळ काढून आला त्यासाठी स्वतःसाठी अजून एकदा जोरदार टाळ्या सर्वांनी वाजून द्या. आणि एक छोटासा कार्यक्रम होईल, आपले बर्थडे होईल, त्यांचा एक केक कापून वाढदिवस साजरा केला जाईल आणि वाढदिवस झाल्यानंतर पुढील कार्यक्रमाची रूपरेषा नंतर सांगितली जाईल. काल समीर जगदाळे उर्फ दीपक जगदाळे यांचा बर्थडे झाला. तसेच परवा दिवशी